मित्रांनो, आज उसटण्याच्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली. नगरसेवक व संतोष शेट तोडकर यांचा मल्हार 11-11. काल 3 फेऱ्याचा मैदान, 1 नंबर केसरीचा, एकविरा केसरीचा 3 नंबरचा मानकरी राहिला आणि 3 फेऱ्याचा मैदान पळून आज पुन्हा मुंबई गाजवण्यासाठी आला. आणि आज मुंबईला जी A1 जोडी पळते त्या A1 जोडीवर मान मिळवला मल्हार. आणि सोबत पळाला तुम्ही बघू शकता घोटकरांचा सर्जा. तर आज आपण ही विशेष मुलाखत घेतो बबलू चाचाची. का तर A1 जोडीवर भरपूर सारे मुंबईचे असतील किंवा महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून ड्रायव्हर आले, विजय मिळवण्याचा मान मिळवण्याचा प्रयत्न केला, पण भरपूर जणांना अपयश आलं आहे. पण आज बबलू चाचाला या गाडीवर यश मिळवून दिलं आहे मल्हार आणि सर्जानी. त्यांच्या भावना जाणून घेऊया. काय बोलाल बबलू चाचा? सर्वप्रथम अभिनंदन. A1 जोडीवर याच्या आधी पण मला वाटतं तुम्ही प्रयत्न केलं होतं, कुठेतरी एकदा पराभव पण झाला होता, पण आज शेवटी बघा विजय मिळाला. आज विजय मिळाला म्हणजे आनंद आहे. म्हणजे काय बोलायला आनंद आहे? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं गाडी पळत होती आणि काय मनामध्ये धाकधुकी होती किंवा काय मनामध्ये भावना चालू होती? नाही, धाकधुकीने आम्ही इथंच होतो. म्हणजे आम्ही बैलाला रात्री मारून शेट अड्ड्यात गेले होते. म्हणजे पोर आपली मारून शेटचं नाव फेरेला आम्हाला आला, फोन आला आम्हाला गॅसचं, जमली आपली रेस मनुष्याना. बरोबर. आणि मला वाटतं सर्जा आणि भुंगा ही गाडी जमली ती. हां, भोंगानं सर्जावर नाव फिरवलं. हां, ती होती. मग आला फोन आला आणि मला मुली अशा नसाय, तरी मी म्हटलं असू दे, अडचण नाही काही, करू म्हटलं आपण शेअर. कधी आल्यात? रात्री. होरात ते झालो. आणि काल पण एकविरेच्या मैदानाला पण होतो तुम्ही? काल पण होते एकविरा मैदानाला. काल नव्हतं बसलं मल्हारच्या गाडीवर, पण कुठेतरी आज यश मिळाला तो आणि आज मान पण मिळाला. काय बोलाल? आज काय मान मिळाला, आनंदच आहे. प्रत्येकाची इच्छा होती ती पण गाडी आपलीच आहे. आपलीच आहे, बरोबर आहे, ती पण आपलीच आहे. फक्त एक आनंद म्हणून हाऊस म्हणून आपण त्यांच्यावर आपलं फक्त खेळायचं होतं आपल्याला. बरोबर आहे. हो. आणि बघा अखंड महाराष्ट्राची इच्छा पण होती की A1 जोडीवर नक्की कोण विजय मिळवेल. जनतेची पण इच्छा होती की हे बाबा जमाय मनुष्याना. बरोबर. हा, मग सगळ्याच्या हाऊस पोटी आम्ही आपली रेस केली आज आम्ही. बरोबर. आता रेस पलवताना तुम्ही पण बघितली गाडी खालूनच, म्हणजे जो अंतर दिला तो अंतर तुटलाच नाही त्या गाडीला. खाईनच निघाली होती आपली गाडी. दोन्ही पण म्हणजे अशा बरोबरीतच होत्या. पुढच्या रानं गाडी आपली सर्जानं ओढली पुढच्या रानं गाडी. बरोबर. पण अखंड महाराष्ट्र अपेक्षा होत्या सर्जा करून कुठेतरी A1 जोडीवर कोणी विजय मिळविल ना तर तो सर्जाच आहे. याच्या आधी पण सर्जाने प्रयत्न केले, पण सर्जाला आपण ती बैलांना कमी नाही समजत, पण पाहिजे तशी साथ नाही मिळाली. आज मिळाली साथ आज आपल्या नशिबानं पण दिली आपल्याला साथ. आज काय बोलणार या मल्हार विषय? काय बोलणार? तुम्ही पलवला आहात त्याला. मल्हार म्हणजे काल पण 3 फेर तो पाहिला होता. काल पाहिल्यावर आज आणखी बैल पाहिला, म्हणजे त्याचं आज आपल्याला हेच केलं पाहिजे ना, कौतुकच आपल्याला केलं पाहिजे. आज बक्कासूरच्या गोट्यामध्ये मी बघतोय, या सर्जाच्या गोट्यामध्ये कधी पण आपण बघितलं ना, बक्कासूर आले, त्याच्यानंतर आज मल्हार आले, अनेक सारी बैलं आल्यात. काय बोलाल? बकासूर सर्जा हे बैल म्हणजे काय आपलीच आहे. ते बैला काय विषय नाही. बकासूर काय तो देवच आहे, तो देवच आहे, त्याचा काही विषय नाही. बरोबर. बघा विश्वास मागच्या वर्षापासून तुम्ही नाही गाडी आता हो माग पण आम्ही आलो होतो की नाही, कुठल्या अड्ड्याला दूर आपण बकासूर हो ते कुठं अड्डा होता की त्या अड्ड्यात आम्ही सर्जन होतो, आम्ही पळणार होतो बकासूर. पण तेव्हा काही रेसच आमची जमली नाही, म्हणजे अंदाज इत्ताड्याच्या मैदानाला. हा त्या मैदानाला. बरोबर. आता इत्ताड्याच्या मैदानाला पण ही गाडी जमणार होती, तिथं पण नाही जमली. जमली होती आमची, पण ते पुढून गाड्या जास्त असल्यामुळे कॅन्सल आमची रेस. बरोबर. झाली. त्याच्यानंतर आता त्या दिवशी सुद्धा बोनिवलीला सुद्धा सर्जाची गाडी जमत होती. सर्जा आणि मेहरबान होता आणि इकडनं A1 जोडी होती, पण कुठेतरी तिथं पण नाही जमली. पण ती जमायला आली उसटण्याच्या मैदान. उसटण्याचं मैदान तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या गाड्या बघितल्यात आणि एक मैदानाचं नाव आहे, ते काय बोलाल? नाही, उसटण्याचं मैदान म्हणजे 1 नंबरच आहे. मैदान विषयच नाही काय. आणि तिथं गाड्या म्हणजे मोठ्या होत्या त्याच तिथं. आणि सर्जा आणि भुंगाला पण तुम्ही पलवला घ्यायच्या आधी कधी? हो, ते पण पळत्या. हो, भुंगाने पण पळतील आणखी पण आता. बरोबर. याच्या पुढे तर पळणारच आहेत, पण तुम्ही पलवलंय का याच्या आधी कधी? हो, पळवलं की आम्ही एकदा. पलवलंय. बघा म्हणजे आज मुंबई असो किंवा महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये असो, जे गाडा मालक आहेत ना, गाडी झाल्यानंतर सुद्धा आपले भाऊ भाऊ म्हणून हो, ते पण काय आपली बैल आहे, असा काय विषय. बरोबर आहे, आपलीच आहे ते पण बैल. बरोबर. आता काय कौतुक काय कराल तुम्ही A1 जोडीचं? कारण कुठेतरी 3 वर्ष झाली, या 3 महिने झाली, कुठेतरी सर्वांची इच्छा होती कोण टॉपलाच म्हणजे होती. मग ती हरवायची कोणाचं पण काय काम
नव्हता आता. बरोबर आहे. पण जो तो म्हणायचा की गोडचाच बैल काहीतरी करल, करू शकताय. प्रत्येकाची इच्छा होती बरोबर आणि आहे. त्याच इच्छा साध्य झाली. साध्य झाली. आता खाली बघा बबलूच्या म्हणजे जी गाडी तुम्ही 3 वेळेला मागं घेतली, पुढं प्रेक्षक होते, कुठेतरी त्यांची पण इच्छा होती, कुठेतरी आज जिथून गाडी आहे, कारण हा बैल काल 3 फेरे पळाले, तर जिथं थांबले तिथूनच पळवायला पाहिजे असं प्रेक्षकांची इच्छा होती. पण मिलिंद शेठची इच्छा होती जिथून गाडी जी सुट्टी होणार आहे तिथूनच व्हायची पाहिजे. आता कसं आहे, त्यांची इच्छा होती की मागणं हे करावे, आमची इच्छा होती पुढणं, म्हणजे आमचा बैल आमचा काल पाहिला होता. पण काय नाही, त्यांची इच्छे प्रमाणे आपण गाडी मागं सारून घेतली आणि गाडी आपली पाहिली. मागच्या वर्षी उसटण्याच्या मैदानाला बघा आपली महाराष्ट्राची A1 जोडी सर्जा आणि बकासूर पळाला होता, त्याच जोडीने तिच्यावर विजय मिळवला होता. हो, त्या जोडी काय मनामध्ये होतं बघा, आज कुठेतरी एक म्हणजे ते म्हणतात ना की चला काहीतरी करून दाखवायचं आहे. नाही, मला म्हणजे अंदाज होता आम्हाला, म्हणजे आमचा अरुण शेठचा वगैरे आमचा रात्रीविषयी झाला की अशा नसं आपल्याला म्हणजे करायचं आहे. तर मी म्हटलं अडचण नाही, काय खेळू आपण आज, बघू आज आपलं. मग आपलं आम्हाला यश आलं आज. सर्जा ज्या ज्या वेळेला अडचणीत आले ना, अरुण शेठच्या किंवा जगदीश दादाच्या कोणाच्या बाईट घेऊ दे, मी कायम तुमचं नाव घेतात की आमचा बबलू चाचा आहे, सर्जा कुठं आहे, आमच्या बबलू चाचाकडे आहे. काय बोलाल, म्हणजे बघा इतका विश्वास. नाही, त्यांचा पण विश्वास आहे माझ्यावर. अरुण शेठचा असो, जगू शेठचा असो, त्यांचा पण विश्वास आहे माझ्यावर. बरोबर. आता तुम्हाला थोडक्यात घेतो मी, नंतर घाडगे साहेबांना आणि या दादाला पण विचारतो. तुम्ही जाता आता सांगाल आजच्या या जोडीचा विजय कोणाला समर्पित असेल, कारण आज महाराष्ट्रामध्ये ना काही बैलं गमावलीत, आपण काय बोलाल? आजचं समर्पित आपलं ते रायफल आणि बगेऱ्याला. बरोबर, म्हणजे हा गुलाल तुमच्याकडून त्यांना समर्पित. चला गाडगे साहेबांपर घेऊया. मित्रांनो, आपण याच्या आधी पण आपले दादा आहेत किरण दादा गाडगे, यांच्याकडून आपण बाईट घेतलेले आहेत. आणि सर्जाचा कायम संभाल बघा, घोटचा गाव आहे. आज अरुण शेठची बाईट घेताना सांगतात की घाडगे साहेब आमच्या घरचाच माणूस आहे, सर्जाला काही अडचण असली तरी घाडगे साहेब हे कायम उपस्थित असतात आणि सेवा करत असतात सर्जाची. मिळाला यश, काय बोलाल आज? नाही, यश मिळाला ही सगळ्या पब्लिकची इच्छा होती आणि यश मिळवणार सर्जा ही मला गॅरंटी आहे. आणि आमच्या आज अरुण शेठचा बड्डे, त्या बड्डेला असं गिफ्ट दिलं आहे की अरुण शेठच्या बी लक्षात राहील, असं गिफ्ट सर्जाने दिलं. काय हे आज अरुण शेठसाठी बैल पळाला. बरोबर. आणि खरोखर अखंड म्हणजे तुम्ही सांगितलं की सर्वांची इच्छा होती की कोणी या गाडीवर मुंबईला जेवढी मला ओळखते तेवढी सगळी लोक बोललेली की सर्जा काहीतरी करल आणि सर्जाने ते करून दाखवलं. बरोबर. आणि मिळवला मान बबलू चाचानी, काय 2 शब्द बोला बबलू चाचा विषय? मिळवला मान म्हणजे बबलूच्या गाडीवर असल्यावर आम्हाला काय, आम्ही घाबरतच नाही, कारण सर्जा तो असला ना आम्हाला गॅरंटी आहे. सर्जाला कसा पळवायचा काय, त्याला बबलूच्या एवढा अनुभव कुणालाच नाही त्या बैलाचा. त्याच्यामुळे बबलूच्या असल्यावर आम्ही लय वेळा महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी झालोय, त्याच्यामुळे बबलूच्या असल्यावर आम्हाला काय भीती वाटत नाही. बरोबर, असा विषय. बरोबर. आता तुमच्याकडून आता ही A1 जोडी पळाली, म्हणजे आता आपण आजच्या दिवसासाठी A1च बोलू, याच्या पुढे पण ती इतिहास रचणार आहे. मल्हार बघा, आज संतोष शेठ तोडकर खूप मोठी खरेदी आहे, पण बैलाचा खूप कौतुक झाला, कारण काल 3 फेरे पळून आज 1 फेरा पळालाय. नाही, दादांनी बैलच आमच्याकडे ठेवला होता. दादांनी बैलच आमच्याकडे सोडलेला. 8 दिवस झालं बबलू चेच्याने माझ्याकडेच बैल आहे, म्हणजे बबलू चेच्याच्या घरी होता. आम्ही बबलू चेच्याच्या घरून काल आणला पळवायला, तिथं पळवला, तिथून आम्ही इकडं आलो. बरोबर आहे. हा, मग दादा बोललेले की तुम्ही बैल बिल घेऊन या बबलू चेच्या, तुम्ही काय असेल ती तुमच्या निवेदनाने पळवा. हां, मग अनिकेत होता, मी होतो, बबलू चेच्या होते, मग आम्ही आज पळवला. बरोबर. चला आता आपण थोडक्यात मित्रांनो, जो मल्हारचा संभाल करतात ती मुलं संतोष दादांच्या साथीला असतात, त्यांच्याशी विचारूया. मित्रांनो, आपले नगरसेवक संतोष तोडकर मल्हारचा संभाल करण्यासाठी त्या साईडला बाबू बसले, तो पण, आणि शिपूम दादा आहेत. काय बोलाल आजचा हा विजय, काय बोलाल या विजयाविषयी? आजचा हा विजय प्रथम तर आनंदाचा आहे, कारण की ह्या गाडीसाठी आम्ही बरेच म्हणजे 3 ते 4 मैदानं आम्ही कंटिन्यू येत होतो. प्रत्येकाला वाटत होतं की ना मागे एकदा सुंदरची गाडी झाली होती, तेव्हा हार झाली आमची, तेव्हा कुठेतरी ती मनात खंत होती आणि ती आज मल्हारने आणि सर्जाने भरून काढली. बरोबर. आणि बसल्यात पण बघा, आता कुठेतरी घाडगे साहेबांनी सांगितलं की मल्हार हा ठेवायला तिकडे बबलू चाचाच्या गाडी होता. बघा इतका मागरा बैल, आज घोटचा सर्जा, आज याची पण करोडांनी किंमत आहे. बबलू चाचावर विश्वास, काय बोलाल? बबलू चाचांचं कौतुक करावं तेवढा कमी आहे, कारण की बबलू चाचांनी शर्यत व्हायच्या अगोदर जेव्हा आम्ही उभे होतो, शेट आम्ही उभे होतो, बबलू चाचांनी
शब्द दिला होता की आज आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार आणि तो शब्द आज बबलू चाचांनी खरं सिद्ध करून दाखवला. बरोबर आहे. आणि काय बोलाल तुम्ही, काय बोलाल आजच्या गुलालाविषयी? हा गुलाल कायम लक्षात राहील. ह्याच्या पुढे अजून मोठे मोठे गुलाल होतील, पण हा विजय कायम काय लक्षात कायम आठवणीत राहील. आणि तो पण याच्या पाठीमध्ये उसाटण्याच्या पाठी, साठण्याच्या पाठीने. त्या पाठीचा मुंबईला नाव आहे. नक्की नक्की. बरोबर. त्या साईडला बघा मल्हारचं संबल करायला अनिकेत बिडकर आहेत. काय बोलाल म्हणजे बघा आज हा गुलाल आहे, हा प्रत्येक आपापल्या भावना मांडतोय, तुम्ही काय मांडाल? नाही, भावना म्हणजे आपली इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. कसं बघता हा विजय, काय बोलाल? विजय म्हणजे विजय होणं मेनच होतं. लय दिवसापासून आपण त्या गोष्टीची प्रतीक्षा करीत होतो. बरोबर. एखाद्या बैलाचा जेव्हा आपण त्याचा संबल करतो ना, कुठेतरी आपण त्याला कानामध्ये सांगत असतो की ज्या वेळेला आमच्या इज्जतीचा प्रश्न येईल ना, नक्की तू काम कर. नाही, त्याने आज सिद्ध केलं स्वतःला, मी काय आहे आणि मी काय करू शकतो. बरोबर. हो, दादाला पण शब्द दिलता. दादा कधी जास्त मैदानात येत नाहीत. आज मैदानात त्या चाच्याचं माझं ठरलं होतं. चाचा म्हणले आपल्याला 100% गुलाल होणार, बघा आणि ते आज बायलांनी करून दाखवलं. करून दाखवलं. हो बरोबर आहे. आता संभाल करताना सर्जा असो किंवा मल्हार असो, हो. म्हणजे किती सारी मेहनत आहे, काय बोलाल? नाही, त्याला लहान लेकरांनी सांभाळावं लागतं, त्याच्यात काय विषय नाही. लय मेहनत बायला मग. आणि आज बबलू चाचा थोडक्यात, आता आपण शेवट बाईट थांबूया. काय बोलायला जातं आता बबलू चाचा विषयी? चाच्याविषयी बोलन तेवढं कमी. चाच्याला कोण काय म्हणलं तरी चाचा काय आहे, ते आज चाच्याने सगळ्या जगाला दाखवून दिले. जगाला दाखव. हा, चाचा म्हणजे विषय नाही, बोलणं कमी काम जास्त. बरोबर. त्याला चाचा म्हणते. चाचा म्हणतात. हो. जाता जाता कोणाला आजचा हा विजय समर्पित कराल तुम्ही? आजचा विजय म्हणजे बगीरा बैल आणि 81 रायफल ह्या दोन बैलाला समर्पित. बघा, बरोबर आहे. आज अखंड महाराष्ट्राचा कुठेतरी कालीज होता रायफल, आणि काल जो बगीरा गेला तो पण अख्ख्या मुंबईचा कालीज होता. हो चला, तुम्हाला पुन्हा ही जोडी पलावा अशी अपेक्षा करतो मी, आणि हा व्हिडिओ थांबवतो. हो.